त्यामध्ये आपल्याला 1 चमचा इतकं तेल टाकून घ्यायचं। पालकचे पापड बनवण्यासाठी हे तर मी 2 कप इतकं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि हे तांदळाचं पीठ आहे ते घरीच तयार केलेलं आहे। त्याकरता 2 कप स्वच्छ धुवून पालक चिरून घेतलेला आहे। एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि ही पालक आहे याची प्युरी बनवून घ्यायची आहे बारीक अशी। अगदी गरजेनुसार पाणी टाकून अशी छान अशी प्युरी बनवून घेतलेली आहे, पाहू शकता तुम्ही। पालकची प्युरी आहे ती कढईमध्ये टाकलेली आहे। त्यानंतर ज्या कपाने आपण तांदळाचं पीठ मोजून घेतले त्याच कपाने यामध्ये 1 कप पाणी घालून घ्यायचं आहे। प्युरी 1 कप आहे आणि पाणी 1 कप, असं 2 कप आहे। ते भरपूर असं पाणी होतंय, म्हणजे अगदी परफेक्ट मेजरमेंट आहे। पाणी उकळलेलं आहे त्यामध्ये आपल्याला 1 चमचा इतकं तेल टाकून घ्यायचं। चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि अर्धा चमचा इतकं पापड खार घातलेलं आहे। व्यवस्थित असं हे मिक्स करून घेऊ। गॅस या ठिकाणी कमी करायचा आहे आणि हे पीठ आहे ते यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। छान असं हे पीठ आहे ते मिक्स झालेलं आहे। यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 5 मिनिट छान अशी याची वाफ काढून घेऊ। या ठिकाणी गॅस आहे तो आता बंद करायचा आहे आणि बंद केल्यापासून एक 5 मिनिट असं झाकून ठेवायचं आहे। पीठ आहे ते छान वाफरलेलं आहे। तर एक ताट घेतले आणि त्या ताटामध्ये आहे ते हे पीठ आहे ते काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। तर ग्लास घेतलेला आहे आणि ग्लासाच्या सहाय्याने ह्या गाठी ज्या आहेत त्या फोडून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने। या ठिकाणी थोडंसं तेलाचा हात घेतलेला आहे आणि हे व्यवस्थित असं पीठ आहे ते मळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। पाणी आणि तेल मिक्स करून सुद्धा तुम्ही हात पाण्याचा सुद्धा घेऊ शकता आणि एकजीव करून घ्यायचा आहे। व्यवस्थित जेवढं मळता येईल ना तेवढं मळून घ्यायचं। थोडा मी पाण्याचा सुद्धा हात घेतलेला आहे आणि छान असं हे पीठ आहे ते मळून घेतलेलं आहे, पाहू शकता तुम्ही। अगदी हाताला अजिबात चिकटत नाही, छान असं पीठ आहे ते मळलं गेलेलं आहे। पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे। थोडंसं तेलाचा हात घेतलेला आहे आणि त्यानंतर एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि गोळ्या बनवायला सुरुवात करायची आहे। तर अशा पद्धतीनं गोळ्या बनवून घ्यायच्या आहेत। लहान मोठ्या तुमच्या आवडीने तुम्ही बनवू शकता। सर्व गोळे बनवून तयार केलेले आहेत। तर पापडाची मशीन घेतलेली आहे आणि त्यावरती कागद घेतलेला आहे, त्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे। अगदी थोडंसं लावून घ्यायचं आहे तेल, जास्त नाही लावलं तरी चालेल। त्यावरती हा पिठाचा गोळा आहे तो ठेवायचा आहे आणि दुसरा एक प्लास्टिकचा कागद आहे तो यावरती झाकून घ्यायचा आहे आणि मशीनच्या सहाय्याने व्यवस्थित असं प्रेस करून घ्यायचं। तुम्ही हे पापड आहे ते लाटून सुद्धा घेऊ शकता। तर पाहू शकता मस्त असा आपला पापड तयार झालेला आहे। जर तुम्हाला असं जर वाटत असेल थोडंसं जाड वगैरे आहे तरी सुद्धा तुम्ही थोडंसं लाटून सुद्धा हे करू शकता, पण हे पातळ बनलेलं आहे मस्त असं। इथे एक प्लास्टिकची सीट हातरून घेतलेली आहे, त्यावरती हे पापड आहे ते बनवलेले आहे अशा पद्धतीने टाकून घ्यायचे आहेत। तर सर्व पापड आहे ते या पद्धतीने बनवून घेते। अशा पद्धतीनं सर्व पापड आहेत ते मी बनवून घेतलेले आहेत। 2 ते 3 दिवस उन्हामध्ये सुकवून नंतर बोलू। मी 2 दिवस उन्हामध्ये पापड सुकवून घेतलेले आहेत, छान असे कडकडीत वाळलेले आहेत। आपण हे पापड आहे ते तळून पाहू। कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये हा पापड टाकून घ्यायचा आहे। एवढा हा पापड फुलतो ना, अगदी अप्रतिम चवीचा तर होतोच, पण किती छोटासा पापड होता आणि तुम्ही पाहू शकताय केवढा मोठा असा पापड तयार झाला आहे। अगदी कढई भरून हा पापड फुललेला आहे आणि हा पालकाचा पापड आहे तो हेल्दी सुद्धा आहे खायला। अजून एक पापड मी तळून घेते, पाहू शकताय तुम्ही। खूप मोठे मोठे असे पापड तयार होतात अगदी तळून आणि अजिबात तेलकट होत नाही। विशेष म्हणजे काही पालकचे पापड मी तळून घेतलेले आहेत, पाहू शकता तुम्ही। मस्त असे खुसखुशीत तयार झालेले आहेत आणि छोटासा पापड जरी होता तरी भरपूर असा फुलून तयार होता अगदी कढई भरून आणि खुसखुशीत म्हणाल तर पाहू शकता तुम्ही, आवाज सुद्धा ऐकू शकताय आणि तेलकट अजिबात होत नाही। तर
पाहू शकताय। तर अशा पद्धतीनं तुम्ही पापड बनवून उन्हाळभर ठेवा, अगदी वर्षभरासाठी हे स्टोअर करून ठेवू शकता। छान असे पापड चवीलाही होतात आणि हेल्दीसुद्धा आहेत आणि बनवायला अगदी सोपे आहेत। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून सांगा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।